नमस्कार. तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती. तर पहिली जी न्यूज आहे म्हणजे ऑइलच्या ज्या प्राइजेस आहेत ते पुन्हा वगैरे फॉल्स वगैरे झाले, म्हणजे राईज झालेले आहेत, म्हणजे वाढले आहेत पुन्हा. तर याचे दोन रिझन आहेत. म्हणजे चायनाने एक पॉलिसी शिफ्ट केली आहे. चायनात प्रॉब्लेम येत आहेत अलग अलग प्रकारचे, त्यामुळे त्यांनी लूज मॉनेटरी पॉलिसी त्यांनी केली आहे, ज्यामुळे जास्त लिक्विडिटी मार्केटमध्ये येऊ शकते. त्यामुळे कन्झम्पशन वगैरे जे आहे ते वाढू शकतं. जास्तच म्हणजे जास्त चायना इकॉनॉमी वगैरे, चायनाचं इकॉनॉमी वगैरे ॲक्टिव्हिटी वगैरे होत असतील तर ते ऑटोमॅटिक ऑइलच्या प्राइजेस जी आहेत त्यांना एक सपोर्ट वगैरे मिळत असतो. बिकॉज म्हणजे डिमांड वाढल्यामुळे ऑइलच्या प्राइजेस वगैरे इन्क्रीज वगैरे होत असतात. हे एक ऑइल प्राइजेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक सपोर्टिव्ह मार्केट सेंटिमेंट वगैरे मानलं जातं. तसेच दुसरं प्रॉब्लेम म्हणजे मिडल ईस्टमध्ये पॉलिटिकली इन्स्टेबिलिटी दिसत आहे, म्हणजे सिरियामध्ये. हे एक याचं रिझन असू शकतं. या रिझनमध्ये ऑइलचं प्रोडक्शन जे आहे त्यासाठी हे रिजन भरपूर इम्पॉर्टंट असं रिजन मानलं जातं. मिडल ईस्ट जो रिजन आहे त्यामुळे सप्लाय मध्ये थोडं प्रॉब्लेम येऊ शकतात. सप्लाय कमी होत असेल तर सप्लाय कमी होत आहे पण डिमांड वाढत असेल तर त्यामुळे वगैरे ज्या प्राइजेस आहेत ती वाढताना आपल्याला दिसून येत आहेत. तसंच पुढील म्हणलं तर पुढील न्यूज चायनाचे CPIचे नंबर वगैरे आले. तर चायनाचे कन्झ्युमर इन्फ्लेशन जे आहे ते 5 मंथ लोला दिसली आहे, म्हणजे लो वगैरे हिट केला आहे नोव्हेंबरमध्ये. तर याचे रिझन हे सांगितलं जात आहे की त्याच्या इकॉनॉमीनी डिमांड वगैरे येत नाही. त्यामुळे हे चायनाचे CPI इन्फ्लेशन ओनली 0.2% इयर ऑन इयर आलेला आहे. ऑक्टोबरमध्ये हे जे नंबर होता तो 0.3% होता. त्यापेक्षाही यावेळेस कमी नंबर वगैरे आलेला आहे. फूडच्या प्राइजेस जे आहे ते 2.7% वगैरे डिक्लाइन झालेले आहेत. कोर इन्फ्लेशन 0.3% डिक्लाइन झालेला आहे. अँड प्रोड्युसर प्राइस इंडेक्स जो आहे तो 2.5% खाली पडलेला आहे. तर चायनाला कन्झ्युमर स्पेंडिंग वाढायचे आहे, त्यामुळे म्हणजे एक्सप्रेशनरी मॉनिटरी पॉलिसी त्यांनी आणली आहे. त्यांना थोडं इन्फ्लेशन वगैरे वाढवायचं आहे, ज्यामुळे वगैरे त्यांची जी इकॉनॉमी आहे ती स्टेबल होईल. त्यामुळे तर पुढील न्यूज आहे म्हणजे संजय मल्होत्रा ना न्यू गव्हर्नमेंट म्हणून अपॉइंट वगैरे करण्यात आलेलं आहे. हे शक्तिकांत दासला वगैरे रिप्लेस करणार. सेंट्रल गव्हर्नमेंटनी यांची अपॉइंटमेंट वगैरे केली आहे. करंटली रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे हे सेक्रेटरी आहेत. ते उद्यापासून ऑफिस जॉईन करतील. तर 3 इयर्सचा म्हणजे RBI गव्हर्नरचा जनरल टर्म वगैरे असते. म्हणजे हे जे आहेत ते 1990 बॅचचे वगैरे IAS ऑफिसर आहेत. राजस्थान केडर्स. त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये डिग्री केली आहे IIT कानपूर इथून, विथ मास्टर इन पब्लिक पॉलिसी फॉर प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी. तर यांचे पोस्ट करिअर रोल्स वगैरे पाहिले तर चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर REC लिमिटेड, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन.
तसेच आपलं फायनान्स सर्व्हिसेस डिपार्टमेंटचे सेक्रेटरीही राहिली आहेत ही. तसंच मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणून राहिले आहेत. सध्या तिथेच आहेत हे वर्क करत आहेत, म्हणजे ते उद्यापासून आता जॉईनिंग वगैरे करणार आहेत. तसेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्समध्ये ॲडिशनल चार्ज ॲज सेक्रेटरी म्हणून राहिले आहेत 2023मध्ये. विविध गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये यांचा चांगला अनुभव आहे. तसेच फायनान्समध्येही यांचा चांगला अनुभव वगैरे यांचा आहे. तसंच पुढील न्यूज आहे म्हणजे राजस्थान. तर तसेच 30 लाख करोडचे MOU साईन केलं आहे विथ राजस्थान गव्हर्नमेंट. हे व्हेरियस बिझनेस करून साईन करण्यात आलं आहे. म्हणजेच मेमोरेंडम्स ऑफ अंडरस्टेक, म्हणजे हे काही म्हणजे अंडरस्टेटिंग प्रॉपर कमिटमेंट वगैरे नसतं. म्हणजे MOU साईन करणं म्हणजे प्रॉपर कमिटमेंट नसतं. बट या कंपन्या एवढ्या कॅपेक्स करणार आहेत किंवा करण्याची इच्छा आहे त्यांना. इज पर्टिक्युलर स्टेट अडानी ग्रुपने 7.5 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट वगैरे करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे इन राजस्थान. तर त्यातील हाफ इन्व्हेस्टमेंट पुढील 5 वर्षामध्ये करणार आहेत ते, पुढील 5 वर्षामध्ये. तर यांचा फोकस आहे इन वर्ल्ड लार्जेस्ट इंटिग्रेट एनर्जी सिस्टममध्ये. तर त्यात म्हणजे 100 गिगावॅट फॉर रिन्युएबल एनर्जी वगैरे आहे. तसेच पुढील याशिवाय वगैरे आदित्य बिर्ला ग्रुपने म्हणजे कमिटमेंट केलं आहे 50,000 करोडची इन्व्हेस्टमेंट अनाऊन्स त्यांनी केली आहे. तर इन राजस्थान मल्टिपल सेक्टरमध्ये. तर त्यातील 6,000 करोड जी आहे ते 6,000 करोडची इन्व्हेस्टमेंट वगैरे रिन्युएबल एनर्जीमध्ये ती करणार आहेत. ते म्हणजे नेक्स्ट 1-2 इयर्समध्ये ते इन्व्हेस्ट वगैरे करणार आहेत. वेदांता ग्रुपने 1 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट अनाऊन्स केली आहे. तसेच टाटा पॉवरने 1.2 लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट वगैरे प्लॅन केला आहे. रिन्युएबल एनर्जी ते करणार आहेत. आणि महिंद्रा ग्रुपने 11,000 करोड प्लेज करणार आहेत सोलर कॅपॅसिटी एक्सपांड करण्यासाठी राजस्थानमधील. म्हणजे ओव्हरऑल कंपनीची कॅपेक्स सोलर अँड रिन्युएबल एनर्जीचंच आहे इन राजस्थान स्टेटमध्ये. तसंच पुढील न्यूज आहे म्हणजे आपलं फ्लिपकार्ट येत्या म्हणजे 10 to 15 मंथमध्ये त्यांनी IPO आणण्याचा वगैरे प्लॅन करत आहे. सध्या बेस शिफ्ट करणार आहे इंडियामध्ये. म्हणजे इंडियाचा लार्जेस्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे हा, म्हणजे मानलं जातं. व्हॅल्युएशन यांचं पाहिलं तर $36 बिलियन आहे, जे की लास्ट फंडिंग राऊंडमध्ये होतं यांचं. हे जे IPO आल्यानंतर यांचे बेटर व्हॅल्युएशन आणि डिटेल्स वगैरे माहिती होतील. जिप्टो आपलं नायका स्विगीचा सक्सेसफुल IPOमुळे म्हणजे इन्व्हेस्टरसाठी एक पोषक वातावरण वगैरे वाढलं आहे. तर इंडियात IPO आणायचं असेल तर प्रिन्सिपल पेस ऑफ बिझनेस इंडियामध्ये असला पाहिजे. त्यामुळे सिंगापूर टू इंडिया हे शिफ्ट करत आहेत. फ्लिपकार्टने म्हणजे $1 बिलियन फंड रेजिंग केलं होतं 2024मध्ये. त्यातील म्हणजे त्यातील $350 मिलियन वगैरे गुगलतर्फे आलेले होते. रिसेंटली त्यांनी क्विक कॉमर्स सर्व्हिस वगैरे स्टार्ट वगैरे केली आहे. म्हणजे ब्लिंकिट, जिप्टो, स्विगी आणि इन्स्टामार्टला वगैरे कम्पीट वगैरे करण्यासाठी. आणि फ्लिपकार्टची ओनरशिप पाहिली तर 81% ओनरशिप जी आहे ती वॉलमार्टकडे आहे. वॉलमार्ट म्हणजे कॉन्फिडन्स आहे की त्यांना फ्लिपकार्टची ग्रोथवर त्यांचा कॉन्फिडन्स आहे चांगली त्यांना. म्हणजे त्यांनी $2 बिलियन इन्व्हेस्ट केलं आहे 2018मध्ये कंपनी ॲक्वायर करण्यासाठी. तसंच पुढील न्यूज आहे आपलं टोरन पॉवरने 3,500 करोडची QIP वगैरे केली होती.
ही QIP वगैरे या QIPला चांगली डिमांड मिळाली होती. या सेक्टरमध्ये हा सध्या म्हणजे ऑप्टिमायझेशन जास्त आहे. या स्पेसमध्ये भरपूर चांगलं जास्त आहे म्हणजे रिन्युएबल स्पेसमध्ये. तर कंपनीला ECCIच्या 4 टाइम्स जास्त वगैरे सबस्क्रिप्शन वगैरे त्यांचा झाला आहे. म्हणजे चांगली डिमांड वगैरे त्यांना मिळाली आहे. हे लार्जेस्ट फंड रेजर आहे बाय प्रायव्हेट युटिलिटी प्लेयर इन इंडिया इन दिस फायनान्शियल इयर. यामध्ये SBI म्युच्युअल फंड, कॅपिटल ग्रोथ, SBI पेन्शन फंड, कोटक म्युच्युअल फंड, निपन म्युच्युअल फंड हे यासारखे मोठे इन्व्हेस्टर वगैरे यामध्ये राहिलेले आहेत. यातून त्यांना बॅलन्स शीट वगैरे त्यांची स्ट्रॉंग करायची आहे व कंपनीला त्यांच्या अग्रेसिव्ह ग्रोथ प्लॅनसाठी म्हणजे त्यांना मटेरियलायझेशन वगैरे करण्यासाठी हे फंड वगैरे त्यांना हेल्प करेल असं त्यांनी कंपनी फंड अरेंज करताना त्यांनी सांगितलेलं होतं. तसेच पुढील न्यूज आहे म्हणजे मेट्रोपोलिस हेल्थ केअर जी की एक डायग्नोस्टिक कंपनी आहे. त्यांनी 100% वगैरे त्यांना स्टेक करणार आहेत कोर डायग्नोस्टिक्समधील. तर हे जे अक्वायर आहे ते 247 करोड रुपयाला हे करणार आहेत. म्हणजे यासाठी पे करणार आहे ते. हे जे ॲक्विजिशन आहे ते मेट्रोपॉलिसी कॅपेबिलिटी ॲज इन ॲडव्हान्स कॅन्सर ट्रेनिंग्स अँड त्यांचा प्लॅन आहे नॉर्थ आणि ईस्टर्न इंडियामध्ये ज्यांचा जे प्रेझेन्स आहे ते आणखी थोडा वाढवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करणार आहेत. अँड या म्हणजे 100% ॲक्विजिशनमध्ये 55% ते कॅश देणार आहेत कंपनी अँड बाकी वगैरे शेअर वगैरे ते देणार आहेत. ह्या कोर डायग्नोस्टिक ने वगैरे 110 करोडचा रेव्हेन्यू FY24 मध्ये केला होता. अराऊंड 22%चा CAGRची वगैरे ग्रोथ दाखवली आहे. रेव्हेन्यू ग्रोथ पास्ट 3 इयर्समध्ये एक चांगली ग्रोथ त्यांची दिसली होती. करंटली आपण एक ट्रेंड पाहू शकतो की म्हणजे ट्रेंड चालू आहे की जे काही म्हणजे डॉमेस्टिक फर्म असतील ते अशी स्ट्रॅटेजी यूज करत आहेत की जे की मोठे जे लोकल जी चेन आहे मोठी त्याला अक्वायर करण्यासाठी ती कोशिश वगैरे आपल्याला करताना सध्या दिसत आहेत. छोट्या ब्रँचेस लावून किंवा छोट्या फ्रँचायझीज वगैरे देऊन ते एक्सपांड करण्याऐवजी ते आता स्ट्रॅटेजी वगैरे अशी वापरत आहे की लोकल मार्केटमधील जो चांगला मोठा प्लेयर असेल त्याला अक्वायर करत आहेत. म्हणजे तसेच आपण रिसेंटली पाहिलं आहे PH डायग्नोस्टिकला विजया डायग्नोस्टिक सेंटरने वगैरे रिसेंटली अक्वायर केलं होतं जो की पुणे मार्केटमधील एक मोठा प्लेयर आहे. म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर कॅश आहे ते अशी स्ट्रॅटेजी वगैरे वापरत आहेत. शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.